राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री यांचा 22 जुलैला वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस 22 जुलै ते 30 जुलै जनविश्वास सप्ताह म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संबंध राज्यभरामध्ये साजरा करण्याचं निश्चित केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती, गाव स्तरावरती रक्तदान शिबिरे आयोजित करणे, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष करून महिलांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये नेहमीच अजितदादा संवेदनशील असल्यामुळे वृक्षारोपण अभियान, हरित महाराष्ट्र किंवा झाड माझी सावली झाड माझी माऊली या थीम अंतर्गत प्रत्येक तालुका आणि जिल्हा स्तरावरती वृक्षारोपणाची आम्ही मोहीम त्या ठिकाणी हातामध्ये घेणार आहोत। युवा संकल्प शिबिर यामध्ये तरुण युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणं, त्यांना सर्वंकष पद्धतीच्या अनेक बाबींची माहिती देणं केवळ राजकीयपुरता सीमित नव्हे तर उपलब्ध असलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुण पिढी साकल्याने त्यामध्ये अधिक प्रगल्भ झाली पाहिजे, अधिक सक्रिय झाली पाहिजे। या हेतूने आम्ही युवा संकल्प शिबिर ही सुद्धा प्रमुख शहरांच्या मध्ये किंवा विभागीय स्तरावरती मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, नागपूर ही जी महसुली आयुक्तांची प्रमुख ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आम्ही ते करणार आहोत। महिला सक्षमीकरणाचे सुद्धा मेळावे, आता महिला अध्यक्ष या ठिकाणी आहेतच, तालुका स्तरापासून ते राज्य पातळीवरती त्या ठिकाणी करण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे। त्यामध्ये राज्यस्तरीय मेळावे, त्याच्यातून आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण आणि स्वयंरोजगार यावर चर्चा, महिलांना सूक्ष्म कर्ज, कौशल्य प्रशिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नेतृत्व मार्गदर्शन आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या मार्फत अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार देणे अशा पद्धतीचा कार्यक्रम महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आठवडाभराच्या कालावधीमध्ये राबवण्यात येतीलच, पण ते पुढे त्याच पद्धतीने सातत्यपूर्वक सुरू ठेवण्याचा मानस आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी ठेवलेला आहे। राष्ट्रवादी विचार मंथन सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियामध्ये आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेल्या आमच्या सर्वांचीच राजकीय वाटचाल ही शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, धर्मनिरपेक्ष विचार या भूमिकेतूनच आम्ही सारेजण 35-40 वर्ष राजकारणामध्ये त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचं, कार्यकर्त्यांचं बौद्धिक सक्षमीकरण करण्याच्या हेतूने जिल्हास्तरीय स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्व विचार मंथन शिबिर आम्ही आयोजित करण्याचं निश्चित करतो आहोत। त्यामध्ये पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचंही मार्गदर्शन होईल आणि विविध क्षेत्रामध्ये या संदर्भामध्ये उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करणाऱ्या ज्या महनीय व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा त्या शिबिराच्या निमित्ताने बोलून आम्ही तो कार्यक्रम त्या ठिकाणी विचार मंथनाच्या माध्यमातून नियोजित करणार आहोत। त्याबरोबर ती स्थानिक विकासाच्या कामामध्ये दादांचं योगदान दीर्घकाळ राहिलेलं आहे। आपल्याला विदित आहे की राज्याचा सर्वाधिक अर्थसंकल्प सर्वाधिक वेळेला राज्य सरकारच्या वतीने विधिमंडळामध्ये सादर करण्याची संधी अजितदादांना त्या ठिकाणी मिळाली। त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात, वेगवेगळ्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी प्रादेशिक जी आपली महत्त्वाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणीसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती विकास त्यांच्याकडनं झाला असल्यामुळे अजितदादा विकास प्रदर्शन हे सुद्धा आम्ही जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती किंवा विभागीय पातळीवरती नियोजित करण्याचं आम्ही करणार आहोत। आणि त्याच वेळेला स्थानिक नागरिक वेगवेगळ्या क्षेत्रांतील यांच्याजवळसुद्धा संवाद सत्र आम्ही करण्याचं त्याच्यामध्ये नियोजित करतो आहोत। त्या माध्यमातून सुद्धा जनतेच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षा, या सरकारच्याकडनं असलेल्या अपेक्षा, अजितदादांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ झालेलं काम आणि मग त्यांच्यामार्फत अधिक आपापल्या परिसरामध्ये नेमकं वेगळ्या क्षेत्रामध्ये काय करता येऊ शकेल हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संवाद यात्रासुद्धा आम्ही सगळीकडे करणार आहोत आणि या सगळा उपक्रम जे आहेत ते 22 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये राबवायचे आहेतच, पण काही उपक्रम हे कदाचित दीर्घकाळ चालतील
तर ते दीर्घकाळसुद्धा ते उपक्रम त्या ठिकाणी केले जावेत अशी एक विनंती वजा माझ्याकडनं सूचना ही आमचे लोकसभा राज्यसभेतील सदस्य असतील, विधानसभेतील सदस्य भगिनी, परिषदेतील फ्रंटल ऑर्गनायझेशनचे माझे सर्व प्रमुख, आमचे सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, महिलांचे अध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष, अल्पसंख्याक सामाजिक न्याय OBC सेलचे अध्यक्ष यांनासुद्धा त्यामार्फत दिले जातील आणि त्या माध्यमातून 8 दिवस असे वेगवेगळे उपक्रम संबंध राज्यभरामध्ये आम्ही राबवण्याचं निश्चित त्या ठिकाणी केलेलं आहे. हे करत असतानाच आपण नाव दिलेलं होतं लिहित नाही रे. उद्यापासून मी मराठवाड्याच्या दौऱ्यावरती त्या ठिकाणी जातो आहे आणि ते दौरा करत असतानाच संभाजीनगर, जालना, परवा हिंगोली, परभणी, त्यानंतर बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर मराठवाड्यातल्या 8 पैकी 7 जिल्ह्यांच्यामध्ये हा पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा हा त्या ठिकाणी होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यामध्ये स्थानिक पातळीवरती आज नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे, पक्ष नोंदणीच्या कामातला सहभाग कसा आहे आणि पक्षाचे पदाधिकारी बूथ लेवलपासून ते जिल्हा स्तरावरती आणि प्रदेश पातळीवरचे पदाधिकारीसुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही नियुक्त केलेले आहेत. तर त्यांच्याही एकंदरीत कामाचा आढावा या दौऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. मागच्या कालावधीमध्येच 8 दिवसापूर्वी मी उत्तर महाराष्ट्राचा सखोल असा दौरा केला आणि यावेळेला हा मराठवाड्याचा दौरा करणार आहे. तदनंतर माझंही लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं आहे, ते संपल्याच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबईसह आणि मग विदर्भ असे दौरे प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्याकडनं होणार आहेत. विधानसभेचं सत्र उद्या संपेल, त्यामुळे दादांचेही दौरे आम्ही राज्यभरामध्ये आयोजित करतो आहोत. त्याचा एक विस्तृतपणाचा आराखडा हा पुढच्या कालावधीमध्ये केला जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादासुद्धा महाराष्ट्राच्या विविध भागांच्यामध्ये मुंबईत आठवड्यातले 3 दिवस वगळता कशा पद्धतीने जातील त्याचाही त्यांच्या दौऱ्याचा नियोजन तपशील आम्ही प्रदेश पातळीवरती ठरवतो आहोत आणि त्या दृष्टिकोनातूनसुद्धा एक जनसंपर्क अभियान थेटपणाने सरकार आणि पक्ष या माध्यमातून करण्याचं नियोजन आम्ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे. पत्रकार परिषदेचा प्रामुख्याने हेतू हा त्या ठिकाणी होता. तिसरं एक महत्त्वाची नियुक्ती आम्ही केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच सतत मार्गक्रमण करत असल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये आदिवासी सेलची आम्ही त्या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. राज्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्याही मोठी आहे. बिरसा मुंडांनी नेतृत्व करत देशभरातल्या आदिवासी बांधवांना न्याय देण्याचं एक वेगळ्या संघर्ष त्या कालावधीमध्ये केला. आज या संबंध आदिवासी बांधवांनासुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणणं, संघटनेशी त्यांना जोडणं, पक्षाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि इतर राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना या त्यांच्याकडे ठळकपणाने पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आज विधिमंडळातील आमचे सहकारी आमदार हिरामण खोसकर यांची प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेलचे अध्यक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. त्यांच्यामार्फत संघटन मजबूत होईल. त्या आदिवासी बांधवांनासुद्धा, भगिनींनासुद्धा एका न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचाही विधिमंडळातला कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आणि आज आमचे 6-7 विधानमंडळामधले सदस्य आहेत तेही याच्याशी जोडले जातील आणि वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे कार्यकर्ते हे त्याच्यामध्ये अंतर्भूत असतील, जेणेकरून त्यांच्या मनामधला सुद्धा विश्वास अधिक अधोरेखित करण्याचं काम आम्ही सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्यासमोर महाराष्ट्राच्या जनतेपुढे जे आज विशेष करून दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेतलेले आहेत तेच विशद करण्याचा हेतू त्या ठिकाणी होता. आपण आल्याबद्दल आपले मी आभारी मानतो आणि आपण मोकळेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती करतो. पहला इनका होने तो दो, सवाल जवाब फिर बात करता हूँ. बिल्कुल करता हूँ, बिल्कुल. तुम्ही उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्याला जात आहे. खरं तर जे काही महाराष्ट्रातले वेगवेगळे जिल्हे आणि विभाग असतील त्यामध्ये तुम्ही तुमच्या स्थानिक नेत्यांना त्याची जबाबदारी देणार का आणि त्याची कधीपर्यंत तुम्ही माहिती प्रसारित करणार? कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अवघे 4-5 महिने सुटले. वेगवेगळे महायुतीतले देखील पक्ष वेगवेगळे डाव आखताना पाहायला मिळतात. तुमच्याकडनं काही रणनीती आखली जाणार आहे? एकतर महायुतीतले वेगवेगळे पक्ष काय डाव आखतात याची माझ्याकडे काय माहिती नाही आणि मला तसं काय वाटत नाही.
परवा समन्वय समितीची बैठक झाली, त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा त्या जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेत महायुती बळकट कशी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही चर्चा करतो. एक बाब खरं आहे की प्रत्येक राजकीय पक्ष महायुतीतला बळकट करण्याचा, मजबूत करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, ते त्यांच्या पद्धतीने त्यांचे नेते त्या ठिकाणी काम करतात. माझ्या दौऱ्याच्या पाठीमागचा तपशील, महत्त्वाचा हेतू हाच आहे की तिथली राजकीय परिस्थिती जाणून घेणं, संघटनेची पण आणि मग महायुतीची, महाविकास आघाडीची, नेमकं विरोधकसुद्धा काय नेमकं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत, नगरपालिका क्षेत्रात काय आहेत, महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे, विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आज तिथलं राजकीय वातावरण काय, हे समजून घेण्याचाच हेतू त्याच्या माध्यमातून आहे. ते देत असतानाच पुढच्या 8-15 दिवसामध्ये त्या संघटनेकडनं प्रदेशला काय अपेक्षित आहे त्याच्या सूचना मी देत असतो आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. परंतु ज्या पद्धतीने काल एकनाथ शिंदेंनी आनंदराज आंबेडकरांबरोबर एक नवीन राजकीय युती केली, तुम्ही देखील इंडिव्हिज्युअल पद्धतीने काही राजकीय मित्र या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने शोधता आहात? एक असं आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये हे वेगवेगळे राजकीय पक्ष आपापल्या स्तरावरती काम करत असतात. एकेकाळी भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांचे हे 2 महत्त्वाचे मित्रपक्ष सोडून अनेक इतर मित्रपक्ष जोडलेले अगोदरपासून आहेत. एक आता अलीकडच्या कालावधीमध्ये जानकरांचा अपवाद सोडला तर पहिल्यापासून जोडले गेलेले सगळे मित्रपक्ष इंटॅक्ट आहेत. एकनाथरावनी कालच आनंदराज आंबेडकरांच्याकडे युती केली, ती त्यांच्या शिवसेना पक्षापुरती केल्याचं त्यांनी विदित केलेलं आहे. ते काय महायुतीतले घटक पक्ष आहेत असं त्यांनी कुठं काय म्हटलेलं नाही. आणि ज्या वेळेला तसा विषय येईल त्याला जरूर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चर्चा करेल. पण कालचा जो निर्णय शिंदेसाहेबांनी घेतला आहे तो त्यांच्या पक्षापुरता सीमित दिसतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता बोलायचं झालं तर आमच्याजवळसुद्धा जोडले गेलेले छोटे मोठे RPIमधील वेगवेगळ्या संघटना आहेत, इतरही विचारमंथन करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी अजितदादांच्या नेतृत्वाच्यामुळे जोडल्या गेलेल्या आहेत. पण महायुती म्हणून त्या सगळ्यांनाच त्या सगळ्या एका झेंड्याखाली आणण्याच्या दृष्टिकोनातून कसं पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचलायची त्याचा आम्ही प्रयत्न करू. लोकसभेनंतर आणि विधानसभेच्या आधी आणि लोकसभेच्या आधीसुद्धा महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांची आम्ही एक बैठक घेतली होती. त्याच्यात काहींच्या काही भावना व्यक्त केल्या होत्या, त्याने थोड्याशा नाराजीचा सूर काहींचा होता, काहींचा सकारात्मक सूरसुद्धा बऱ्यापैकी अनेकांचा होता. पण एकंदरीत संबंध युतीमध्ये घटक पक्ष जे छोटे मोठे मित्रपक्ष आहेत त्यांनासुद्धा सामावून घेतले गेले पाहिजे अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. तर त्या पद्धतीने पुढच्या वेळेलासुद्धा आम्ही तसं करू. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या संघटना जोडल्या गेलेल्या आहेत, काही पक्ष छोटे जोडले गेलेले आहेत, तेही आम्ही आमच्यासोबत जोडले गेलेलेच आहेत. त्याच्यामुळे त्यांचा विचार आमच्या वाट्याला येणाऱ्या जागांपुरती सीमित करायचा का महायुतीमध्ये त्यांचा समावेश केल्याच्यामुळे अधिक बळकटी येईल हा मुद्दा त्या ठिकाणी. आनंदराज आंबेडकर यांचं संघटन हे वेगळ्या पद्धतीने राज्यभरामध्ये काम करत आहे. त्यांचं एक स्वतःचं राजकीय प्रभाव त्यांनी त्यांच्यामध्ये निर्माण केलेला आहे. आता बघूया पुढे काय चर्चा येईल ती. परंतु तुम्ही महायुती म्हणून तुम्ही विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या, परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणतात की ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक ठिकाणची चाचपणी वगैरे करणार आहात, वेळ प्रसंग पडली तर राष्ट्रवादी एकला चलोरेची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भूमिका असेल का? आज एकला चरोले भूमिकेपर्यंत पोहोचण्याची काय आवश्यकता वाटलेली नाही. आज आम्ही जसं फिरत राहू त्यावेळेला तिथल्या राजकीय परिस्थितीचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा माहिती आम्ही घेऊ. पण ज्या वेळेला निवडणुका दृष्टिक्षेपात येतील त्यावेळेला महायुती म्हणून आम्ही वरिष्ठ पातळीवरती बसणारच आहोत. त्यावेळेला कदाचित विभागीय पातळीवरती सुद्धा समन्वय समिती आम्हाला नेमाव्या लागतील. लोकसभेच्या आधी आम्ही जिल्हा स्तरावरती सुद्धा समन्वय समित्या नेमलेल्या होत्या, त्याचं आता पुनर्गठन करण्याची आवश्यकता आहे. तर तेही पुढच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू. नाही, मी फक्त नांदेड नाही याचं कारण नांदेडला अलीकडच्या कालावधीमध्ये दादांचे सलग 4-5 दौरे झालेले आहेत, म्हणून नांदेडचा दौरा हा थोडा नंतरच्या कालावधीमध्ये करावा अशी एकंदरीत आम्ही वरिष्ठ पातळीवरती ठरवलं. मग नांदेड नाही, बाकी काय कारण नाही. उलट नांदेड आज सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आहे. पण दादांचा एक 10-15 दिवसापूर्वी दौरा झाला, त्याच्या अगोदर झाला, त्याच्या आधी झाला, एक 4 ते 5 दौरे दादांचे सलग झालेत. 1-2 दौऱ्यात मी पण त्याच्यामध्ये सहभागी होतो. त्याच्यामुळे तो बाकी इतर काही कारण नाही. त्यावेळेलाच मग सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये घेतलेला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी माहितीतलं जे काही महामंडळ वाटपाची चर्चा सुरू आहे ती पूर्ण होणार नाही? एक असं आहे की आम्ही वर्गीकरण केलेलं आहे महामंडळाचं. त्या वर्गीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून जवळपास आमचं समन्वय समितीमध्ये एकमत झालं आहे. त्याच्यातही काही सूचना असतील तर त्याच्या पुढच्या मंगळवारच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी करायचं ठरलेलं आहे. आणि ते एकदा झाल्याच्या नंतर आमच्या समन्वय समितीमध्ये त्याला अंतिम स्वरूप आल्यावर ते तिन्ही नेत्यांच्या पुढे सादर केलं जाईल. त्यांच्याकडनं एकदा मान्यता मिळाली की मग भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला कुठला महामंडळ, शिवसेनेच्या कुठलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कुठलं, हे निर्धारित केलं जाईल. आणि ते ठरलं की मग आपापले पक्ष त्यांच्या वाट्याला जी महामंडळाचे अध्यक्षपदे येतील, उपाध्यक्षपदे येतील, सदस्य येतील, त्याचं मग आम्ही धोरण करणार आहोत. शक्यतो ही सगळी प्रक्रिया पुढच्या काही महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. सर, तुमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि माजी मंत्री आहेत धनंजय मुंडे, यांच्यावरती पुन्हा एकदा आरोपांच्या फेऱ्या ज्या आहेत त्या झाडताना पाहायला मिळतात. तर महादेव मुंडे हत्या प्रकरणामधले महादेव मुंडेंची जी पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला, आत्मदहनाचा प्रयत्न केला, विषप्राशन. तर त्यांनी आज आरोप लावलेत की माझ्या पतीची हत्या जी आहे ती धनंजय मुंडेंच्याच लोकांकडनं करण्यात आलेली आहे. खरं तर धनंजय मुंडेंच्या आदेशावरतून अशी हत्या झाली असं म्हणतात. एक असा की जर काय त्या भगिनींनी तशी तक्रार केली असेल तर चौकशी होईल. आरोप आणि चौकशी या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस सुरू झाल्या पाहिजेत. गेले अनेक वर्षभर धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होत गेले. त्या संदर्भात SID, त्यानंतर ज्युडिशियल इन्क्वायरी आणि CID असे वेगवेगळ्या यंत्रणाच्या मार्फत तपास पूर्ण झाला आणि न्यायालयामध्ये चार्जशीटसुद्धा दाखल झाली आणि न्यायालयामध्ये त्याचे ट्रायल सुरू झाली. एक टप्पा त्याच्यातला महत्त्वाचा जो आहे तो त्याच्यातला मागच्या देशमुख प्रकरणातला जो आहे तो त्याच्यातला पूर्ण झाला. त्यानंतर न्यायालयीन चौकशी जी काय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केली होती, मला असं वाटतं त्याचंही कामकाज सुरू झालं असेल. मला माहीत नाही, पण कदाचित त्यांना एक कालावधी दिला होता, त्या कालावधीमध्ये त्यांनी सुरू करणं अपेक्षित आहे. आता याही बाबतीमध्ये कोणाचं म्हणणं असेल तर तपास होईल. सर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अखेरीस बदललेले आहेत. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाले, त्यांच्या जागी शशिकांत शिंदे आले. परंतु त्या सगळ्या पक्षामध्ये विविध पदांवरती देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळतात. रोहित पवार हे पक्षाचे त्यांचे जनरल सेक्रेटरी झाले. खरं तर रोहित पवार आणि जयंत पाटील यांचं एक शाब्दिक युद्ध जे आहे ताणतणावाचं ते गेल्या अनेक महिन्यांपासून होतं आणि जयंत पाटलांची एक्झिट झाली आणि रोहित पवार एंट्री करतात. एक तर साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही अंतर्गत बाबीवरती मी भाष्य करणार नाही. शशिकांत शिंदेंना प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट म्हणून माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आम्ही सर्वांनी एकेकाळी दीर्घकाळ सोबत काम केलेलं आहे. विधिमंडळामध्ये काम केलं, मंत्रिमंडळामध्ये काम केलं, संघटनेमध्ये काम केले, त्यांनाही शुभेच्छा आहेत. मी अध्यक्ष असताना जयंतरावने आम्ही सोबत काम केलं. जयंतराव अध्यक्ष असताना मी राष्ट्रीय सरचिटणीस होतो, तेव्हा आम्ही सोबत काम केलं. शेवटी आम्ही एक निर्णायक भूमिका घेऊन एनडीएमध्ये आहोत की साहेबांच्या नेतृत्वाखाली ते सगळे सहकारी त्यांची भूमिका त्या ठिकाणी घेतात. त्यामुळे पक्षांतर्गत ज्या काय घडतं आहे त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. कारण आज साहेबांसारखं 6-7 दशकं राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणामध्ये ज्यांची एक अहम भूमिका राहिलेली आहे ते नेतृत्व करत असल्यामुळे त्यांचा निर्णय त्यांचं ते घेऊ शकतात. तर रोहित पवारांनासुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत. एक तरुण उसळतं नेतृत्व आहे, त्यांना संधी मिळाल्याबद्दल त्यांचंसुद्धा अभिनंदन. जयंत पाटील संपर्कामध्ये नाही, त्यांचा आमचा संपर्क केवळ शुभेच्छा देणं किंवा विचारपूस व्यक्तिगत याच्या पलीकडे नाही. राजकीय संपर्क कधी नव्हता. कारण मी नेहमीच म्हणत आलो की जयंतराव राज्यातल्या राजकारणातले एक अनुभवी नेते आहेत, प्रशासनातले आहेत आणि संघटनेतले आहेत, सहकार चळवळीतले आहेत. त्याच्यामुळे व्यक्तिगत संबंध जरूर आहेत, राहतीलही पुढे. राजकीय निर्णय त्यांचा त्यांनी घेतलेला असल्यामुळे त्यांची आणि आमची कधी राजकीय चर्चा आम्ही निर्णय घेतल्यापासून झालेली नाही आणि मला भविष्यामध्ये संभवत नाही. अजीतदादा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष, उनका जन्मदिन 22 जुलाई को है. 22 जुलाई से लेकर लगातार 8 दिन हम जन विश्वास सप्ताह के नाते पूरे महाराष्ट्र में हम मनाने जा रहे हैं. रक्तदान शिविर, आरोग्य शिविर, वृक्षारोपण अभियान, युवा संकल्प शिविर, महिला सक्षमीकरण,
राष्ट्रवादी विचार मंथन, उसके बाद अजीत दादा विकास प्रदर्शन, अजीत दादा के नेतृत्व में महाराष्ट्र में पूरे सब चांदा से बांधा लेकर पूरे डिस्ट्रिक्ट में, शहरों में भी जो कुछ विकास हो गया है उसके बारे में हम प्रदर्शन करने जा रहे हैं। और एक संवाद लोगों के साथ, पार्टी के साथ हम 8 दिन में करेंगे। ऐसा उनका जन्मदिन का सप्ताह मनाने का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमने निर्णय किया है। मैंने हमारे सब विधायक, सांसद, जिले के अध्यक्ष, स्टेट के पदाधिकारी, फ्रंटल ऑर्गेनाइजेशन के पदाधिकारी, सबको इसके बारे में निर्देशित किया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से आज आदिवासी सेल की निर्मित की गई है और 2 बार विधानसभा में इगतपुरी विधानसभा मतदार संघ चुन के आए हुए हीरामन खोसकर जी के ऊपर हमने वो जिम्मेदारी सौंपी है। इसके आगे आदिवासी सेल के अध्यक्ष के नाते वो पूरे महाराष्ट्र में काम करेंगे। धन्यवाद। सर एक सवाल जानना चाहिए। इस प्रकार से कल विधान परिषद हमने देखा देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे की मुलाकात में काफी बॉडी लैंग्वेज काफी चेंज बदल आ रहा था। बहुत कुछ दर्ज आ रहा था कि आने वाले समय में शायद एक बार अलायंस होकर आपको क्या लगता है अलायंस आने वाले समय में उद्धव ठाकरे के महायुति में समय नहीं, इस प्रकार से उन्होंने ऑफर दिया कि अगर आप आना चाहें आगे। देखिए, उसके बारे में मैंने पढ़ा है कि उद्धव जी ने बयान दिया है कि सभी जो कुछ हम उसमें होता है, कभी शेरेबाजी होती है, कहीं बयान दिया जाता है, वो फ्रेंडली रहना चाहिए। कल का जो बयान चीफ मिनिस्टर का था उद्धव जी के सामने, तो वैसा ही लेना चाहिए, ऐसे उद्धव जी ने बताया। एनसीपी के अध्यक्ष सर एनसीपी के अध्यक्ष बदले गए हैं। हालांकि जयंत पाटिल की चर्चा थी कि आप लोग के संपर्क में हैं, वाकई क्या बात है सर? क्या वाकई जयंत पाटिल संपर्क में कि और भी नेता आपके संपर्क में? नहीं, जयंत पाटिल सब संपर्क में नहीं है, व्यक्तिगत संबंध उनके साथ हैं। 30 साल हम साथ में जुड़ के काम करते आए हैं। हर एक दूसरे को शुभेच्छा देना हमारा फर्ज बनता है। इतने रिलेशन हमारे उनके साथ है और रहेंगे। सर बिहार से जुड़ा एक सवाल है। सर प्रवीण गायकवाडांवरती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत, अनेक वर्ष तुमच्यासोबत देखील त्यांनी काम केलेलं आहे, परंतु ज्या पद्धतीने हल्ला झाला आहे त्याला सर्व समाजातून विरोध होताना पाहायला मिळतो। दीपक काटे नावाचा जो व्यक्ती आहे तो थेट भाजपशी निगडीत आहे, महायुतीशी निगडीत आहे। कशा पद्धतीने पाहता पुरोगामी चळवळीवरती हा हल्ला आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचं तुमचं देखील ध्येय धोरण आहे आणि अशातच त्याच्यासाठी काम करणाऱ्या लोकांवरती हल्ला होतो। प्रवीण गायकवाडांच्यावरती झाल्याचा हल्ल्याचा निषेध मी सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष म्हणून व्यक्त केलेला आहे। आपण जे म्हणताय त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्या संदर्भामध्ये खुलासाही केलेला आहे। पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला। मला असं वाटतं 2 दिवस त्यांना पोलीस कस्टडीसुद्धा मिळाली होती। अधिक सखोलपणाने चर्चा त्या ठिकाणी केली जावी आणि व्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला होणार नाही या दृष्टिकोनातून सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजेत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ठाम मत आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।